वुमेन्स 24 चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. अमरावतीतील जी.एच. रायसोनी विद्यापीठाचा 6वा दीक्षांत समारोह 12 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे आयोजित करण्यात आला आहे. या भव्य समारंभात एकूण 1522 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे. तर विविध शाखातील 58 मेधावी विद्यार्थ्यांना सुवर्ण व 22 रजत पदकासह पुरस्कारांनी गौरवण्यात करण्यात येणार आहे. पदवीधारकांमध्ये डिप्लोमा, स्नातकोत्तर तसेच 42 संशोधकांना पीएचडी पदवी प्रदान करण्यात येणार असून हा समारंभ विद्यापीठासाठी विशेष अभिमानाचा क्षण ठरणार आहे. समारंभाच्या अध्यक्षस्थानी रायसोनी एज्युकेशन ग्रुपचे अध्यक्ष श्री सुनीलजी रायसोनी राहणार आहे. तर प्रमुख पाहुणे म्हणून IIM नागपूरचे संचालक डॉक्टर भीमराया मैत्री आणि लक्ष्मीनारायण इनोव्हेशन टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉक्टर अतुल वैद्य उपस्थित राहणार आहे. जी.एच. रायसोनी विद्यापीठाचा हा दीक्षांत सोहळा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचा सन्मान करत उच्च शिक्षण क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. या पत्रकार परिषद उपस्थित होते विनायक देशपांडे, अनिता यादव, स्नेहल जयस्वाल व इतर मान्यवर. आपला सगळ्यास अत्यंत आनंद वाटतो की जी.एच. रायसोनी विद्यापीठ जे आपल्या विदर्भातलं एकमेव विद्यापीठ जे खाजगी आहे, या विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ येत्या 12 जानेवारी रोजी साजरा होणार आहे. हा विद्यापीठाचा 6वा दीक्षांत समारंभ राहील. यात एकूण 1522 विद्यार्थ्यांना पदवी देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. विद्यापीठाने पीएचडी, ज्याला आपण आचार्य पदवी म्हणतो, त्याचा देखील एक महत्त्वाचा टप्पा हा पूर्ण केला आहे. आणि या दीक्षांत समारंभामध्ये 42 विद्यार्थ्यांनी पीएचडीचा प्रबंध सादर करून पदवी मिळवण्याचा प्रयत्न ते करणार आहे. आपले जी आचार्य पदवी आहे ही जास्तीत जास्त समाजभिमुख आणि धोरणाकारांना एक धोरणाकार म्हणून त्यांना जी काही चौकट आखायची असते, त्या दृष्टीने देखील हे संशोधन महत्त्वपूर्ण कसं होईल या दृष्टीने आमचा सातत्याने प्रयत्न राहिला आहे. आणि या आचार्य पदवीमध्ये स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी येथील 32 विद्यार्थ्यांना पीएचडी मिळणार आहे. स्कूल ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट याचे 3 आणि स्कूल ऑफ सायन्सेसचे 6 विद्यार्थी अशा विविध संशोधकांना पीएचडी पदवी प्राप्त होणार आहे. मी आपणास नम्र विनंती करू इच्छितो की या 6व्या दीक्षांत समारंभाला आपण सर्व उपस्थित राहावे. आपले प्रतिनिधी आपण जरूर पाठवावे, जेणेकरून आपल्या विद्यापीठाची माहिती, आपल्या विद्यापीठात होत असलेलं संशोधन, आपल्या विद्यापीठात राबवलेले विविध उपक्रम, विविध अभ्यासक्रम याची माहिती देखील आपल्या विद्यार्थ्यांना, तरुण विद्यार्थ्यांना होईल आणि त्याचा लाभ हे ते घेऊ शकतील. विद्यापीठाने अनेक उपक्रम राबवले आहेत आणि सोशल इंटर्नशिप सारखे कार्यक्रम राबवून समाजापर्यंत आपला विद्यार्थी कसा पोहोचू शकेल या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहोत. या आपल्या दीक्षांत समारंभासाठी समारोहाचं अध्यक्षस्थान रायसोनी एज्युकेशन ग्रुपचे अध्यक्ष श्री सुनीलजी रायसोनी भूषवणार आहेत. तर IIM नागपूरचे संचालक डॉक्टर भीमराया मैत्री आणि लक्ष्मीनारायण इनोव्हेशन टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉक्टर अतुल वैद्य हे 2 विभूती आपल्या या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावणार आहेत. आणि या सगळ्या त्यांच्या वक्तव्याचा लाभ आपल्या श्रोत्यांना मिळावा असा आमचा प्रामाणिक प्रयत्न राहील. आपण या कार्यक्रमाला जरूर यावे, जास्तीत जास्त प्रसिद्धी या कार्यक्रमाची द्यावी एवढी विनंती करून मी आपल्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद. अशाच घडामोडीसाठी बघत रहा वुमेन्स 24 चॅनल. धन्यवाद.